नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन शिकायची। दीपिका श्रद्धा साराच्या एनसीबी चौकशीत धक्कादायक खुलासे। राज्यात राजकीय भूकंप, फडणवीस राऊत भेटीनं चर्चेला उधाण। आणि सावंतवाडी बंदबाबत नगराध्यक्षांचं मोठं विधान, बंद नाही मात्र नियम न पाळल्यास कारवाई। हेडलाईन शिकायची आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत। मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती। साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू। अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात पोहोचल्यात। ड्रग्ज प्रकरणी तिघांची चौकशी सुरू झाली आहे। सुशांत मृत्यू प्रकरणी ड्रग्ज अँगल पुढे आल्यानंतर एनसीबी कडून अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावण्यात आला। त्यानुसार दीपिकालाही एनसीबीने चौकशीसाठी बोलावलंय। चौकशीसाठी मीडियाला गुंगारा देऊन दीपिका एनसीबी कार्यालयात पोहोचली। मध्यरात्रीच दीपिका तिच्या घरातून अज्ञातस्थळी गेल्याची माहिती आहे। तिथूनच ती एनसीबी कार्यालयात पोहोचली। दीपिका एकटीच चौकशीसाठी हजर झाली आहे। आज दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची समोरासमोर चौकशी करण्यात आल्याचं वृत्त आहे। दीपिका बरोबरच श्रद्धा कपूर, सारा अली खानचीही एनसीबी चौकशी करते। शुक्रवारी दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशची चौकशी करण्यात आली होती। यावेळी करिश्मानं त्या व्हॉट्सअप ग्रुप प्रकरणी एनसीबीला माहिती दिली आहे। जया शहा, करिश्मा आणि दीपिका या ग्रुपमध्ये फक्त 3 जणांचा समावेश होता। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ग्रुपची ॲडमिन दीपिका होती। या ग्रुपमध्ये मुख्यतः ड्रग्जवरून चॅट होत असे असं तिनं सांगितल्याची माहिती आहे। व्हायरल झालेल्या चॅटमध्ये 2017 साली दीपिकानं हशीश नावाच्या ड्रग्जची मागणी केल्याची कबुली देखील करिश्मानं दिली असल्याचं सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर या 3ही अभिनेत्रींचे फोन चौकशी दरम्यान ताब्यात घेतल्याची माहिती आहे। या प्रकरणातून दीपिका, श्रद्धा आणि सारा स्वस्तात सुटणार की अडकणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत। मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती। साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू। महाराष्ट्र नवनिर्माण परिवहन कामगार सेनेतर्फे अध्यक्ष हरिमाळी यांच्या आदेशानुसार एसटी कामगार सेनेचे उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी सावंतवाडी आगाराला शुक्रवारी थर्मल गन प्रदान केली। आगार प्रमुख मोहनदास खराडे यांच्याकडे ती सुपूर्द करण्यात आली। सेना राज्य परिवहन कामगार सेनेकडनं आम्ही आता सध्या प्रत्येक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक डेपोमध्ये थर्मल गन भेट देत आहोत। त्याचा उपयोग या प्रत्येक आगार प्रमुखांनी करावा, कारण आजच्या घडीला ज्याप्रमाणे पेशंट कोरोनाचे कोविड-19 वाढत आहेत त्याप्रमाणे आता ज्या कामगार जे आहेत ते प्रत्येक आगारामध्ये एसटी कामगार आहेत, वाहक आहेत, चालक आहेत, यांनी प्रत्येक ठिकाणी आपली थर्मल गनद्वारे आपली टेस्टिंग रोज करावी आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात करावी असं महाराष्ट्र नवनिर्माण म्हणणं आहे। त्याच्यामुळे यापुढे आम्ही प्रत्येक आता कुडाळला दिलेलं आहे थर्मल गन दिलेली आहे। आज सावंतवाडीला थर्मल गन दिलेली आहे, करडगारांकडे सुपूर्द केलेली आहे। तो वापर या डेपोने करावा। आणि आमची दुसरी अशी मागणी आहे की आता एसटी ज्याप्रमाणे सुरू होत आहेत, आता सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, तर प्रत्येक गाडीमध्ये, प्रत्येक एसटीमध्ये जे वाहक असतो त्या वाहकाकडे थर्मल गन द्यावी, जेणेकरून ज्यावेळी प्रवास करत असतात चढणार गाडीमध्ये त्यावेळी ते थर्मल गन टेस्टिंग करून त्यांनी ते आपल्या बसमध्ये घ्यावी असं आमचं एक आग्रही मागणी आहे, जेणेकरून त्या एसटीमध्ये प्रवास करत असताना इतर प्रवाशांना पण सुखकर प्रवास होईल अशी आमची अपेक्षा आहे। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत। मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती। साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू। वैभववाडीचे सुपुत्र आणि प्राथमिक शिक्षक चेतन बोडेकर यांच्या मालवणी कविता संग्रह गावं याचं प्रकाशन झालं। मालवणी नाट्य लेखक व वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते वैभववाडीत प्रकाशन झालं।
कोकणातील विशेषतः मालवणी माणसाच्या लोकपरंपरेचं वर्णन असलेल्या गावय या मालवणी कविता संग्रहाचं वैभववाडीत प्रकाशन झालं. दत्तकृपा प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या वतीनं या प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. प्राथमिक शिक्षक चेतन बोडेकर यांनी कोकणी परंपरेचे मालवणी भाषेत आपल्या कवितांमध्ये वर्णन केलंय. या कविता संग्रहाचं मालवणी नाट्यलेखक गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते प्रकाशन झालं. कोकीसरी येथील माधवराव पवार विद्यालयात अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शासनाचे नियम पाळून प्रकाशन सोहळा संपन्न झाला. बोडेकर यांच्या मालवणी कवितेचं गवाणकर यांनी तोंड भरून कौतुक केलं. मालवणी भाषा अजरामर होण्यासाठी नवोदित कवींनी लिहित होण्याचा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. या प्रकाशन सोहळ्याला गझलकार मधुसूदन नानिवडेकर, कवी प्राध्यापक नामदेव गवळी, निवृत्त शिक्षक आर.डी. बोडेकर, पत्रकार राजन लाड आदी उपस्थित होते. अतिशय काय सांगू तुम्हाला, इतका आनंद झाला. कारण मी नानिवडेकरांचे पहिल्यांदा आभार मानेन. कारण नानिवडेकरांमुळे मला गाव ह्या मालवणी कविता संग्रहाचा चेतन बोडेकरांचा परिचय झाला. आणि कधीतरी 1962 साली एक मालवणीचं बीज माझ्याकडून न कळतपणे पेरलं गेलं होतं रोपटं. त्याचा एवढा मोठा ह्या कवीने, लेखकांनी, नाटककारांनी, कथाकारांनी, चित्रपट, मालिका याचं सुरू झालं. आणि मला अतिशय आनंद होतोय की चेतनने इतक्या साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये मालवणी कविता लिहिल्या असत की त्यामुळे मला असं वाटतं की याच्या म्हणजे चेतन नंतर आणखीन काही लिहिणारे कविता ज्या कवी असत त्यांना एक ऊर्जा मिळतली आहे. इतका सशक्त आणि सजीव हो कविता संग्रहाचा मला लय आनंद झालो खऱ्या अर्थानं सांगते. आणि माझी खात्री असा की हो कविता संग्रह जेव्हा बाजारात येतो तेव्हा हा कविता संग्रह राज्य पुरस्कारासाठी नक्कीच जाईल आणि त्याला पुरस्कार 100% मिळेल. आणि मी तर म्हणते याच्या पुढे जाऊन चेतनने इतर हैसरत न थांबता कविता लिहित राहावेत, कथा लिहाव्यात, मालवणीतून कथा लिहाव्यात, नाटकं लिहावेत. आणि हेच आता मालवणीमुळे एका नाटकामुळे, वस्त्र नाटकामुळे जो मालवणी बोलीभाषेचा जो प्रचार झाला तो असाच पुढे चालू ठेवायचा असं मला वाटतं. वैभववाडी तालुक्याला कवितेची परंपरा मोठी आहे. कविवर्य नारायण सुर्वे याच भूमीतले हेत म्हणून त्यांचं गाव. सुर्वेनी राजापुरी मालवणी भाषेत काही कविता लिहिलेल्या आहेत. म्हणजे भुईबावडा भागात ती विशेषतः बोलली जाते की तुम्ही समधी सुखानं राहावा, एवढं पत्रात लिहा. कुठल्या मेल्यानं तुम्हा सांगितलं की ठुमकते रस्त्यावर, तसं असलं तर सांगा पुन्हा जाणार ना भाईर. पाणी आणा या जाऊ की नको, तेवढं पत्रात लिहा. तर अशीच ही कवितेची जी परंपरा आहे, जी अस्सल मातीचा गंध घेऊन आलेली कविता आहे, ही परंपरा जोपासण्याचं काम चेतन बोडेकर करत आहेत. त्यांच्या गावही या संग्रहाला मी शुभेच्छा देतो. त्यांच्याबरोबर नामदेव गवळी, आज त्यांचं नाव देशात आहे मालवणी कवी म्हणून. आणि आज गंगारामजी गवाणकर या प्रकाशनाला लाभले हाही मी सुयोग समजतो आणि मला तिथे उपस्थित राहता आलं हे माझं भाग्य समजतो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर. मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्हीत जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज, AIMS, औरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98 198 30 193, यशोदा मॅडम 98 214 76 438. बांद्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र यामुळे पूर्ण बाजारपेठ बंद ठेवणार नसल्याचं बांदा सरपंच अक्रम खान यांनी सांगितलंय. कोरोना या आजाराने थैमानमध्ये असताना आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्णवाढीची संख्या ज्याप्रमाणे वाढते त्याचप्रमाणे आता आमच्या बांद्या गावात सुद्धा कम्युनिटी स्प्रेड हा कोरोना झालेला आहे. यासाठी आज आम्ही ते संपूर्ण बांद्या गावातील सर्व डॉक्टर, लोकप्रतिनिधी संयुक्त एक मीटिंग घेतली. या संदर्भात एक आम्ही निर्णय घेतलेला आहे की पूर्ण बाजारपेठ बंद न करता तात्पुरती स्वरूपात आम्ही प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य हा बांद्या गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणार आहे. त्यासोबत आरोग्य विभागाची पूर्ण टीम त्यांना घेऊन पोहोचणार आहे. त्यांची तात्विक स्वरूपात जी चाचणी असेल, ऑक्सिजन, थर्मल मीटरने टेम्परेचर तपासणी
या व्यतिरिक्त आरोग्य विभाग जे काय सांगतील त्याप्रमाणे चाचणी घेतली जाईल आणि ही चाचणी अत्यंत निर्बंधकारक आहे, कंपल्सरी आहे. आमच्या गावातील प्रत्येक नागरिकासाठी ही जी चाचणी आहे ती आम्ही कंपल्सरी करणार आहोत. यासाठी आम्ही एक जनजागृती निर्माण करणार आहोत की अगर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला तर अशी भीती निर्माण झालेली आहे की कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर त्याला पूर्वशेती शिफ्ट करतात, त्याची ट्रीटमेंट घेतली जात नाही, हे नाही ते नाही, अशी वेगवेगळी अफवा उचलत आहेत. त्याप्रमाणे आम्ही आज या मीटिंग संदर्भात आणि ह्या प्रेस कॉन्फरन्सने सांगू इच्छितो की जो पण कोरोना पेशंट मिळेल तर त्याला आम्ही होम आयसोलेशन करणार आहोत. त्यात प्रकार पाहून त्यात समजा त्याला अदर काही त्रास असतील, हार्ट पेशंट असेल, अगर हाय शुगर असेल, प्रेशरचा त्रास असेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अगर त्याला पूर्वशेती शिफ्ट करावं लागेल तरच आम्ही त्यात करणार आहोत. या व्यतिरिक्त अगर घरात होम आयसोलेशनची पूर्ण तयारी अगर घर असेल, संडास बाथरूम आणि वेगळं बेड आणि वेगळा रूम असेल तर त्याला तिथेच होम आयसोलेशन करणार आहोत. तर सर्व बांधवासियांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही घाबरून जाऊ नका, तपासाला पुढे या, लोकांना आम्हाला सहकार्य करा, आमच्या गावाला सहकार्य करा. आरोग्य विभाग आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहोत. तुम्ही अगर कोरोना पॉझिटिव्ह मिळाला तर तुम्हाला आम्ही घरातच ठेवणार आहोत आणि तुम्हाला घरात ठेवून उपचार करणार आहोत. या व्यतिरिक्त अगर तुम्हाला अदर त्रास असेल, सिनियर सिटीजन असतील आणि अगर ऑक्सिजन लेवल कमी असेल तरच आम्ही तुम्हाला पूर्वशेती शिफ्ट करणार आहोत. त्यासाठी आम्ही एक अशी वेगळी टीम तयार केलेली आहे की प्रत्येक घराघरात जाऊन आम्ही लोकांची आणि आमच्या बांधा गावाचे टेस्ट करणार आहोत. या व्यतिरिक्त आम्ही बांधा गावात आता आम्ही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे की आमच्या गावात तुम्ही रॅपिड टेस्ट उपलब्ध करून द्या. त्याविषयी ते आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत आणि जे आउटपुट निघेल, ज्याला अगर खूपच खरंच टेस्ट करावी लागेल असं अगर डॉक्टरांनी रेफर केलं तर बांधा गावात आम्ही रॅपिड टेस्टची सोय करण्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत की आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून एक थोड्याच दिवसात ती उपलब्ध करून देणार आहोत. तर कोणी घाबरून जाऊ नये, सगळ्यांनी आपली टेस्ट करावी. आणि एक स्वयंसेवक म्हणून बांधा गावातील प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की सर्वांनी याची काळजी घ्या आणि ग्रामपंचायत सदस्य, आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य स्वयंसेवक होणार आहेत. प्रत्येकाच्या घराघरात जाऊन ती जनजागृती करणार आहेत आणि आम्हाला तुम्ही सहकार्य करा हीच आम्ही बांधा ग्रामपंचायती आणि सर्व लोकप्रतिनिधी, सर्व डॉक्टरच्या वतीने आम्ही आवाहन करतो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सुशांत मृत्यू प्रकरणी ड्रग्ज अँगल पुढे आल्यानंतर एनसीबी कडून अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावण्यात आला. या प्रकरणी शनिवारी दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची एनसीबीनं चौकशी केली. या तीनही बड्या तारकांनी मात्र ड्रग सेवन न केल्याचं स्पष्ट केलंय. मात्र अनेक मोठे आणि धक्कादायक खुलासे समोर आलेत. सर्वात आधी दीपिका एनसीबीच्या चौकशीसाठी सामोरी गेली. तिची जवळजवळ 5 तास चौकशी करण्यात आली. जया सहा, करिश्मा प्रकाश आणि दीपिका पदुकोण यांच्या ग्रुपचे आपण ॲडमिन आहोत हेही तिनं कबूल केलंय. दीपिकानं ड्रग्ज चॅट संदर्भात कबुली दिली असली तरी ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं तिनं सांगितलंय. दीपिकाकडून यावेळी काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याची देखील माहिती आहे. त्यानंतर श्रद्धाची 6.5 तास चौकशी करण्यात आली. यात तिनं सुशांत ड्रग्ज घेत असल्याचं कबूल केलंय. कधी सेटवर तर कधी व्हॅनिटी फॅनमध्ये सुशांत ड्रग्ज घेत असल्याचं तिनं सांगितलंय. मात्र आपण स्वतः ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप श्रद्धानं फेटाळून लावलाय. पवना धरणात झालेल्या पार्टीची कबुलीही श्रद्धानं चौकशीत दिल्याची माहिती आहे. मात्र तिथं आपण ड्रग्ज सेवन केलं नसल्याचं, त्याचप्रमाणे जया सहाशी झालेल्या सीबीडी ऑइल बाबतच्या व्हॉट्सअप चॅट बाबतही तिनं नकार दिलाय. दीपिका, श्रद्धा पाठोपाठ सारा अली खानच्या 5.5 तास चौकशीतून अनेक गौप्यस्फोट समोर आले. सारानंही सुशांतही ड्रग्ज घेत असल्याचं मान्य केलं. तसेच फार्म हाऊसच्या घरात अनेकदा वीड स्मोक केल्याची कबुली तिनं दिली आहे. मात्र आपण ड्रग्ज घेतलं नसल्याचं स्पष्ट करत तिनं सुशांत सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा गौप्यस्फोट केलाय. आता या प्रकरणाला कोणतं नवं वळण मिळणार हे पाहावं लागेल. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात किंवा छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. आई, मला भूक लागली, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा. ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे.
अहो वहिनी, कशाला काळजी करताय? तुम्ही सुद्धा आमच्यासारखं एमएजीएलचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या. ना बुकिंगची कटकट, ना वेटिंगची झंझट. जितका वापर तितकाच आकार आणि हो सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं एमएनजीएल गॅस कनेक्शन रजिस्टर करतो. तुम्ही देखील नक्की करा. एमएनजीएलचं गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 7588 090505 आणि 7588 090606. खरीप हंगाम सुरू झालाय. चला तर मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता होकटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73 90 11 39 76 63 आणि 72 63 83 23 99. प्रवेश प्रवेश प्रवेश. प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी. तसंच याच इन्क्युबेशन सेंटरमार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या जिल्ह्यानुसार विविध प्रवर्गातील मुलांना सवलत. अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब थोंबरे,
97,630 72,417. डॉक्टर महेश साटम 94,211 46,337. प्राध्यापक समीर वायंगणकर 94,216 37,803. प्राध्यापक सुयोग सावंत 94,20 455 488. प्राध्यापक वैभव माईनकर 90,498 13,870 आणि श्री अनाजी सावंत 94,22 63,38,21. खायचं तर चवीचं मालवणी स्वादाचं अवीट गोडीच्या शिरवाळ असोत की बाप्पांचे आवडते मोदक, चटकदार चवीची मच्छी करी असो की झणझणीत चिकन, मालवणी स्वादाची बातच वेगळी. म्हणूनच तर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय मस्त मालवणी रेसिपींचा चटकदार तडका. मालवणी स्वाद, अस्सल मालवणी रेसिपींचा चमचमीत शो. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाउंडेशन प्रस्तुत मालवणी स्वाद. पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्हीत जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज AIMS ओरोस सिंधुदुर्ग महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98,198 30,193. यशोदा मॅडम 98,214 76,438. भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात गुप्त भेट झाली आहे. या भेटीमुळे राज्यात आणखीन एक भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. राज्यात आणखीन एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. भाजपाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात गुप्त भेट झाली आहे. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही भेट झाली आहे. सुमारे 2 तास बैठक झाल्याची चर्चा आहे. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी काल एक सूचक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी एक शेर पोस्ट केला होता. ते ट्विट पाहूया. किसी भी रिश्ते को कितनी भी खूबसूरती से क्यों न बांधा जाए, अगर नजरों में इज्जत और बोलने में लिहाज ना हो तो वह टूट जाता है. भेटी आधीचे हे सूचक ट्विट होतं का याची उत्सुकता आता लागून राहिली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेश राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. मुंबई गोवा महामार्गावर सावडाव फाट्यावर भरधाव वेगानं चाललेल्या कारच्या धडकेत गायीचा जागीच मृत्यू झालाय. मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील सावडाव फाट्यावर भरधाव वेगातील कारनं गायीला धडक दिली. या धडकेत गायीचा जागीच मृत्यू झाला. कारच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालंय. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. नांदगाव वाघाची वाडी येथील तातोबा पाटील हे आपल्या ताब्यातील नवी कोरी टाटा टियागो कार घेऊन नांदगावहून कणकवलीच्या दिशेने जात होते. सावडाव फाट्यावर रस्ता ओलांडणाऱ्या गायीला पाटील यांच्या कारची धडक बसून अपघात घडला. अपघातानंतर गाय जागीच गतप्राण झाली, तर कारच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालं. सीट बेल्ट लावून पाटील कार चालवत असल्यामुळे कारमधील एअरबॅग्स उघडल्या. त्यामुळे पाटील हे अपघातातून कोणतीही जखम न होता सुखरूप बचावले. अपघातात मृत झालेली गाय सावडाव येथील संतोष बापू पाटील यांच्या मालकीची होती. अपघातानंतर घटनास्थळी तातडीनं हायवे टॅबचे पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लोकांनी नियम पाळावेत, स्वतःची काळजी घ्यावी. शहरात बंद नाही, पण नियमांचं काटेकोर पालन करावं. मास्क वापरताना न दिसल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी दिलाय. काल आमची विशेष सभा होती आणि विशेष सभा संपल्यानंतर सन्माननीय लव मॅडम आणि आम्ही असं सर्वांनी ठरवलं की सावंतवाडी शहरातील व्यापारी आणि नागरिक यांची एक संयुक्त बैठक घ्यावी आणि त्या बैठकीत कोरोना विषाणू संदर्भात जो जादा पसरू नये यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा असं आमचं ठरलं. त्याप्रमाणे आज आम्ही
इथं बैठक लावली. त्यात व्यापाऱ्यांची म्हणणी आम्ही ऐकून घेतली. त्यात असा सूर निघाला की कोणतेही दुकान बंद न ठेवता कोरोना संसर्ग वाढणार नाही असं प्रिकॉशन आपण सर्वांनी घ्यावीत. आणि त्याप्रमाणे सर्वांनी सांगितलं की जे मास्क वापरणार नाहीत त्यांना दंड करण्यात येईल, की जे विनाकारण फिरतात त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात येईल आणि जास्तीत जास्त कठोर पावलं त्या संदर्भात आम्ही सर्व उचलू अशा प्रकारचा आज सर्वानुमते ठराव झाला. आणि त्या पद्धतीत उद्यापासून आपण ते कारवाई सुरू करू. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. जिल्हा नियोजन मधून 80 लाख रुपये निधी खर्चून कणकवली भालचंद्र महाराज संस्थान इमारतीत लगतच्या रस्त्यावरच शेडचं बांधकाम सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी मात्र या बांधकामाला विरोध करत बांधकाम बंद पाडले. या संदर्भात 28 सप्टेंबर रोजी नगराध्यक्षांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे. स्थानिकांनी या शेडला का विरोध केलाय, स्थानिकांचे नेमके काय म्हणणं आहे पाहूयात. महामारी सारखं संकट असताना शासन सांगते आमच्याकडे निधी नाही, पैसा नाही. मग हा वायफळ का 70-80 लाख रुपये एका किरकोळ मंडपासाठी का खर्च केले जातात? आज तिकडे पेशंट असे ओरोसमध्ये परिस्थिती आहे की महामारीचे माझ्या घरात तो प्रसंग घडलेला आहे. मी स्वतः प्रत्यक्ष बघितला आहे. माणूस एक्सपायर झाल्याच्या नंतर त्यांच्या नातेवाईकांना पण त्यांना संपर्क साधण्याचा वेळ नाही आहे. ते पोलिसांना कॉन्टॅक्ट करून बेवारस बॉडी म्हणून कोल्ड्रेसमध्ये टाकली जाते. ज्यावेळी रिलेटिव्ह चौकशी करतात दुसऱ्या दिवशी त्यावेळी त्यांना सांगितलं जातं की तुमचा माणूस काल एक्सपायर झाला आहे म्हणून. ही अशी परिस्थिती आहे त्या ओरोसला. मी स्वतः अनुभवलेली आहे. कालच्या शनिवार रविवारी 40 पेशंटामागे एक सिस्टर काम करते. तिथे ना हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अवेलेबल. पेशंट येऊन सांगतात की मी पॉझिटिव्ह आहे, मला ॲडमिट करून घ्या. सिस्टर सांगतात आमच्याकडे तुमचे रिपोर्ट नाही आहेत किंवा आमच्याकडे तुमचं हे नाही आहे. मग काय हा खेळ चालला आहे? एवढं महामारी असताना कशासाठी जिल्हा नियोजनचे जनतेच्या पैशाची वायफळ खर्च करायची? आणि ते काम असं चालू की लोकांना विश्वासात न घेता, लोकांना त्याचं काही हे न दाखवता काम चालू करण्यात आलं. आणि ज्यावेळी आमच्या निदर्शनात आलं की हे काम बुवा त्रासदायक आहे, उद्या रस्ता रुंदीकरणचा प्रश्न आहे, गटार रुंदीकरण, पार्किंगचा प्रश्न आहे, त्यावेळी आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला आणि ते काम थांबवण्यात आलं. ते काम थांबवलं असेल नगरपालिकेला आम्ही तसं पत्र दिलं. नगरपालिकेने आम्हाला उत्तर दिलं की आम्ही कोणतीही लेखी परमिशन दिलेली नाही आहे. तर त्याप्रमाणे आम्ही नगरपालिका अर्ज देऊन आम्ही ते काम थांबवलेलं आहे. एवढं थांबवलेलं असताना पण ठेकेदारची माणसं आणि अधिकारी येऊन दमदाटी करून नाही मी हे काम करणार, तुम्हाला काय करायचं करून घ्या, मला तेवढे पॉवर्स आहेत, इथपर्यंत यांची जर भाषा असेल तर मग आमचा हा कायम मंडपासाठी विरोध असेल. परमिशन घेतली याचा अर्थ नाही की एखाद्या मग मी उद्या नगरपालिकेला एखादी परमिशन सांगेन मी घर बांधतो आहे म्हणून, प्लॅनच नाही दाखवला आणि मी रस्त्यावर घर बांधलं तर विरोध होणारच. मग तसं संस्थाने नाही किंवा ठेकेदाराने ह्या लोकांना विचारात घेऊन बसून असा मंडप घालायचा आहे, हा प्लॅन आहे त्याच्यानंतर एवढा मंडप येणार, एवढं बाहेर बांधकाम येणार, तेव्हा तुमची सहमती. तुम्ही डायरेक्ट येऊन खोदकाम करता आणि अरेरावीची भाषा करता, हे चुकीचं आहे. हे होतं का म्हणे? मंडपाला आमचा कोणाचाही विरोध नाही, मंडप व्हावा ही आमची सर्वांची इच्छा आहे. पण अशी जर अरेरावी करून जर लोकांना त्रास होऊन जर हे काम करत असेल तर काम आम्ही कदापि होऊ देणार नाही. मध्ये एवढी माणसं मरत आहेत कोरोनामुळे आणि जर पालकमंत्र्यांनी जर तुमच्या आमच्या पैशामधून जिल्हा नियोजनमधून जर हा पैसे दिलेले असतील तर आम्हाला आज अशी म्हणण्याची वेळ आली आहे की पालकमंत्र्यांचं डोकं ठिकाणावर नाही आहे. आम्हाला विश्वासात न घेता बांधकाम चालू केलं, खड्डे मारत होते, तरी आमच्या बिल्डिंगला धोका आहे पुढे, त्याच्यामुळे आम्ही काम थांबवलं. गटर सोडून गटराच्या बाहेर पिलर घात असेल तर आम्हाला काय विरोध नाही त्याचा. मंडपाला पण विरोध, मंडपाला सुद्धा आमचा विरोध नाही आहे. मंडप व्हावा आमची चांगली इच्छा आहे, पण तो लोकांना त्रास न होता मंडप व्हावा. लोकांना विश्वासात घेऊन त्यांची मीटिंग लावून काय सगळ्यांनी विश्वासात घेऊन हा मंडप तयार करा, आम्हाला विरोध नाही, पण सगळ्यांची बाजू लक्षात घेऊनच हा मंडप तयार करण्यात यावा. आणि त्याची साईज उंची काय असेल जेणेकरून पुढे घर बांधायचं असेल कोणाला तर तिथे डंपर आत गेले पाहिजे. त्याची उंची सगळी इंजिनियरनी समोर ठेवावी मीटिंगच्या वेळी, रस्ता रुंदीकरणाच्या वेळी कोणाला त्रास होता नाही. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन
प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. दीपिका श्रद्धा साराच्या एनसीबी चौकशीत धक्कादायक खुलासे. राज्यात राजकीय भूकंप, फडणवीस राऊत भेटीनं चर्चेला उधाण. आणि सावंतवाडी बंदबाबत नगराध्यक्षांचं मोठं विधान, बंद नाही मात्र नियम न पाळल्यास कारवाई. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉइट्सफार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्सफार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्सफार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्सफार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35-40 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. डॉइट्सफार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. साहेब रिसर्च सेंटर सावंतवाडी घेऊन येत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत ज्ञानगंगा घरोघरी. विविध कोर्स उपलब्ध. डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन, GST टॅली, MS ऑफिस, सिव्हिल सुपरवायझर, रुग्ण सहाय्यक, प्रिपेटरी, BA, BCom, MCom. तर मग आजच प्रवेश निश्चित करा. आमची वैशिष्ट्य, शासन मान्य दूरस्थ शिक्षण, अत्यंत माफक प्रवेश शुल्क, घर बसल्या ऑनलाईन सर्व शैक्षणिक माहिती अगदी सोप्या शब्दात. घरातून अभ्यास, वर्षातून एकदाच परीक्षा. नापास तसेच शिक्षणात अयशस्वी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पुन्हा संधी. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून फक्त रविवारी संपर्क सत्रे. सरावासाठी घरी गृहपाठ, स्पर्धा परीक्षा व परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन वर्ग. पत्ता G710 सबनीसपाडा, युनियन बँक जवळ, मेन रोड, सावंतवाडी. अधिक माहितीसाठी संपर्क 023 63 27 33 07. व्हॉट्सअप नंबर 9607 70 72 60 90 11 11 57 49. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घेऊन आली आहे बांबू आणि काजू लागवडीसाठी पडीक जमीन विकास कर्ज योजना. योजनेचा उद्देश जिल्ह्यातील पडीक जमिनीवर लागवड, फलोत्पादन क्षेत्रात वाढ, शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पादनात वाढ, प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी अगदी कमी व्याजदरानं सुलभतेनं करणार पुरेसा कर्ज पुरवठा. हेक्टरी काजूसाठी 5,07,000 तर बांबूसाठी 1,73,000 प्रकल्प खर्च मर्यादित. प्रकल्प खर्चाच्या 75% मिळणार शेतकऱ्यांना कर्ज. संस्था सभासदांसाठी 9.50% तर वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी थेट 10% इतक्या अल्प दरानं होणार कर्ज पुरवठा.
तर मग वाट कसली पाहताय? अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी. प्रधान कार्यालय सिंधुदुर्ग नगरी. फोन नंबर 023 62 22 90 05 ते 10.